माझिया प्रियाला प्रीत कळेना. अभिजित, तुझ्याकडून टिप्स घेतल्या पाहिजे. एकाच वेळी मॅक्सिमम मुली कशा पटवाव्यात. बरोबर आहे. तू माझ्याकडून टिप्स घ्यायलाच हव्यात. नाही पण या नाही. आपल्याला विचारलं नसताना तोंड कसं बंद ठेवावं, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट कसा गमावू देऊ नये आणि कुठल्याही मुलीशी कसं डिसेंटली वागावं याच्या टिप्स घ्यायला हव्यात. क्लासेस उघड ना, क्लासेस. असंही आता कुठलीच नोकरी नाहीये, थोडेफार पैसे मिळतील. हे बघ जय, रिया चल. अभि चल रिया. जा रिया जा. शमिका बोलवतीये. जा. हे प्लीज नाउ डोंट टेल मी तुलाही अभिजित आवडतो. हे हे असं काही झालं तर प्लीज मला आधी सांगा. आय मीन इट्स अ लव्ह ट्रायंगल. रिया, अभिजित अँड शमिका. क्या बात. खूप भारी न्यूज कळलीये. ती फक्त खरी आहे का सांग ना प्लीज प्लीज. तू म्हणे शमिकाची परीक्षा घेणार आहेस, तिच्याकडनं आपल्या घरातली सगळी कामं करून घेणार आहेस. झालं? बातमी पोहोचली तुमच्यापर्यंत? ऑफकोर्स. अगं आई बाहेर कपडे वाळत घालत होती, तिनेच सांगितलं. आणि आणि आता तू म्हणे तिला साडी नेसायला लावणार आहेस. उद्यापासून रेवदंडाला जाऊन या मॅडम काय करणार आहेत? नाही म्हणजे रहाटानं विहिरीतलं पाणी काढणार आहेत का शेणानं जमीन सारवणार आहेत? बघूया. अभिजितवर प्रेम करते ना, बघूच या किती हिम्मत दाखवते ती. जर अश्विनीला काही झालं तर तिचा हिस्सा शमिकाकडे जाईल आणि शमिकाला काही झालं तर तिचा हिस्सा अश्विनीला मिळेल. पण जर त्यांचं वयाच्या 23व्या वर्षी किंवा त्या आधी लग्न झाले तर त्यांचे जोडीदार त्यांच्या प्रॉपर्टीवर समान हक्क सांगू शकतात. अनिरुद्ध बद्दल राग माझ्या मनात धुमसत होता. त्यांनी त्याची सगळी प्रॉपर्टी आशू आणि शमिकाच्या नावाने केली होती. मला रियासाठी फाईट करावंच लागणार होतं. अरे रिया अनिरुद्धची मुलगी नसली म्हणून काय झालं? मी त्याच्या मुलीनं कधी परक आणि सावत्र मानलं नव्हतं. अभि, तुला माहितीये माझी दीदी कायम म्हणायची, हे तारे असतात ना, हे नशीब ठरवत असतात आपलं. हा, फक्त त्यांची भाषा आपल्याला कळत नाही इतकंच. आपण उगीच त्यांच्यावर आपली डेस्टिनी सांगण्याची जबाबदारी सोपवतो. असं काही नसतं. आणि डेस्टिनी डेस्टिनी आपण म्हणतो, ती प्रत्येकाला आपली निवडावी लागते. अशी बाय चान्स नाही मिळत कोणालाही. जय, मला हे स्टार्स मोजायला खूप आवडतात. फ्युचर, पास्ट, डेस्टिनी या गोष्टींकडे पॉझिटिव्हली बघतो मी. म्हणजे हे बघ, एखाद्या ज्योतिषाने मला जर सांगितलं की तुझं अमुक एका मुलीशी लग्न होणार आहे तर मी विश्वास ठेवतो. पण त्याच ज्योतिषाने जर मला सांगितलं की अमुक एका मुलीशी तुझं लग्न होणार नाहीये तर मात्र माझा विश्वास बसत नाही. सिंपल. आणि तसंही ताऱ्यांपलीकडच्या बऱ्याच गोष्टींनी आपल्याला एकत्र आणलंय, हो ना?